बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे नगर परिषदांच्या निवडणुकीसंदर्भातली। कोकणातल्या 4 नगर परिषदांच्या निवडणुकीमध्ये भाजपने जोरदार प्रचार सुरू ठेवलाय। आज प्रचाराचा शेवटचा दिवस, तर बडे नेते कोकणामध्ये प्रचार सभा आणि रॅली घेताना दिसतात। दरम्यान नितेश राणेंनी प्रचार रॅली काढत मतदारांनी मतदान करण्याचं आवाहन केलं। दरम्यान उद्याच्या निवडणुकीमध्ये 4ही नगर परिषदांमध्ये भाजपचंच कमळ फुलेल। भाजपचे 81 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, त्यामुळे जनता आम्हालाच साथ देईल असा विश्वास नितेश राणेंनी व्यक्त केलाय। तर कोकणामध्ये राणे विरुद्ध राणे असा वाद नाही, जो तो आपल्या पक्षाचं काम करतोय असं देखील राणे म्हणाले। आपल्यासोबत मंत्री नितेश राणे आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, प्रचाराची रणधुमाळी, आजचा शेवटचा दिवस आणि दक्षिण कोकणामध्ये सगळीकडे वेगवेगळे पक्ष एकत्र आलेत, कुठे वेगवेगळे लढतायत, कसा सगळा रणधुमाळी सगळी सुरू आहे? अतिशय चांगली। भारतीय जनता पक्ष म्हणून सिंधुदुर्गामध्ये आमचे 81 निवडणूक लोक निवडणूक लढवत आहेत आणि म्हणून पक्ष संघटना वाढवण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची बाब आहे। उद्या मतदान आहे आणि 4ही नगर परिषद आणि नगरपालिका म्हणजे भारतीय जनता पक्षाचंच कमळ फुलेल असा ठाम विश्वास। बरोबर। तुम्ही आणखी एक महत्त्वाचं म्हणजे आता तुमच्या आजूबाजूला म्हणजे एका बाजूला केसरकर, दुसऱ्या बाजूला राणे साहेब आहेत, पण या सगळ्यामध्ये तुमची प्रतिष्ठा देखील पणाला आहे। तुम्ही पालकमंत्री आहात, सगळा गड राखायचा आहे, त्यासाठीची रणनीती काय? आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन लोकांमध्ये जातोय, लोकांना विश्वास देतोय ते आमचे ह्या 4ही नगर अध्यक्ष आणि नगरसेवकांच्या माध्यमातून आज भारतीय जनता पक्ष केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहेत। प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे आहेत। मी पालकमंत्री म्हणून भारतीय जनता पक्षाचा आहे आणि म्हणून सगळी सत्ता केंद्र, सगळी निधी देण्याची सगळी ताकद ही भारतीय जनता पक्षाकडे असल्यामुळे लोकांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा, जेणेकरून त्यांना अपेक्षित विकास आम्ही करू शकतो। दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे पण फिरतात। एकनाथ शिंदे आले होते आणि ते असं म्हणतात की राणे विरुद्ध राणे वाद योग्य नाहीये, आम्ही आत्मपरीक्षण करू असं ते म्हणतात। हो, नक्की, पण हा वादाचा विषय नाहीये। निलेशजी त्यांच्या पक्षाचं काम करतायत, फडणवीसांनी पण हे सेम वाक्य, माझ्या पक्षाचं काम करतोय, फडणवीस हेच वाक्य, पक्षाला न्याय देतो। फडणवीसांनी पण हे असं म्हटलं की राणे विरुद्ध राणे वाद योग्य नाही असं तेही म्हणतात। नाही, मी मुळामध्ये ते मी कुठे ऐकलेलं नाहीये, पण शेवटी फडणवीस साहेब असो, आमचे एकनाथ शिंदे साहेब असो, सगळे प्रगल्भ नेते मंडळी आहेत। त्यांना माहिती आहे की प्रत्येक जण आपल्या आपल्या पक्षाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून मैदानात उतरलेला आहे। मतदारांना आकर्षित करण्यासाठी काय काय आणखी युक्त्या वापरल्या जातील आणि राजकारण नेमकं कसं रंगेल हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर नगर परिषदा निवडणुकांमुळे कोकणामध्ये राजकीय वातावरण हे चांगलंच तापलेलं दिसून येतंय। आम्ही महायुतीमध्ये कुटुंब म्हणूनच आहोत, मात्र रवींद्र चव्हाणांनी युतीमध्ये मिठाचा खडा टाकला असं म्हणत निलेश राणेंनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर जोरदार निशाणा साधलाय। तर यांना जिल्ह्यातील नारायण राणेंचा ग्रुप तोडून स्वतःचा ग्रुप तयार करायचा आहे, यासाठी पैशांच्या जोरावर हे सर्व राजकारण सुरू आहे असा गंभीर आरोप निलेश राणेंनी केलाय। आशिष शेलार आलेले ते दारोदारी प्रचार करतायत, मग ते आता त्याच्यावरून लक्षात येईल ना तुम्हाला की 250 नगर परिषद आणि नगरपंचायती महाराष्ट्रात निवडणुका लागल्या आहेत, पण त्यांना मालवणमध्येच फिरावं असं वाटतं आहे, मालवणमध्ये निलेश राणेला हरावं असं वाटतं आहे। आता ही त्यांची मानसिकता आहे, त्यांना मी शुभेच्छा देऊ शकतो, दुसरं मी काय देणार त्यांना? महायुतीचं सरकार आहे राज्यामध्ये, असं असताना महायुतीतले 2 प्रमुख पक्ष आमने सामने उभे टाकलेत, हे आता त्यांनी समजून घ्यायचं आहे। आम्ही त्यांना युतीचा प्रस्ताव दिला, युतीमध्ये आपण लढूया असं सांगितलं, ते ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आहे। काही ओव्हर स्मार्ट लोक आहेत त्यांच्याकडे, सन्माननीय चव्हाण साहेब ह्यांच्या मार्गदर्शनाखाली ही युती होऊ शकली नाही। बाकी सगळ्यांना युती हवी होती, स्थानिक पातळीवर सगळ्यांना युती हवी होती, एका व्यक्तीमुळे ही युती तुटलेली आहे। तर आता त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी पण विचार करावा की एक मॅच्युरिटी असलेला आपल्याला एक भाजपचा प्रदेश अध्यक्ष हवा की कळ काढणारा, सगळीकडे पैसे वाटणारा, वातावरण गडूळ करणारा, सगळं काय महायुतीचं व्यवस्थित चालू असताना आपण वातावरण का खराब करता? होणारी युती रवींद्र चव्हाण यांनी मिठाचा खडा टाकल्यामुळे तुटली। त्यांना जे घडवायचं आहे हे तुम्ही त्यांना जाऊन विचारा, पण
जी घटना झाली, जशा जशा घटना घडल्या, मी क्रोनॉलॉजीनुसार मी सांगितलेले आहेत. मागच्या 15 दिवसापासून बोलते. आता काय मी परत ते काय रिपीट करणार नाही तुमच्यासमोर. पण कशी युती तोडली त्यांनी हे मी तुम्हाला मागच्या 15 दिवसामध्ये जे काय मी स्टेटमेंट केले त्याच्यावर जर तुम्ही बघितलं तुम्हाला लक्षात येईल. त्यांना कसला तरी सिंधुदुर्गावर राग दिसतोय. रत्नागिरीमध्ये युती होऊ शकते, काही ठिकाणी रायगडमध्ये होऊ शकते, काही ठिकाणी ठाणे जिल्ह्यात होऊ शकते, पण सिंधुदुर्गात होऊ शकत नाही. ह्याचं कारणच मला अजून कळलेलं नाही. त्यांचा जो प्रयत्न आहे ना, त्यांचा जो प्रयत्न आहे इकडे जो काय जिथे शिवसेना जास्त स्ट्रॉंग असेल तिकडे जर त्यांना हा फॉर्म्युला वापरायचा आहे तर त्यांना यश तसं मिळणार नाही. किती जरी त्यांनी प्रयत्न केले, काही जरी त्यांनी टोकाचं राजकारण केलं, हे आत्ताच थांबवावं ह्याच्यासाठी मी हे सगळं सांगतोय. अशी व्यक्ती कोणाचंच भलं करू शकत नाही. उद्या मतदान आहे, परवा मतमोजणी आहे. मतमोजणीनंतर जो निकाल आहे त्या निकालानंतर सत्ता स्थापनेच्या वेळेला पुन्हा एकदा शिवसेना भाजप एकत्र येईल मालवणात सत्ता स्थापनेसाठी. मी सातत्याने म्हणतोय 3 तारखेला रिझल्ट आल्यानंतर किंवा 2 तारखेला उद्या निवडणूक संपली की आम्ही एकच कुटुंब, आजही आम्ही एकच कुटुंब समजतो. अहो हे सगळे आपले आहेत. हे जे भारतीय जनता पक्षामध्ये जे उभे आहेत ना ते राणेंबरोबर आलेलीच लोक आहेत. ती आमच्या समोर हे लोकांना, ह्यांच्याकडे लोक कुठे होती रवी चव्हाणांकडे. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश वटसह, उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मालवण. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राणे बंधूंमध्ये टोकाचा संघर्ष पेटलाय. शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. सत्ताधारी पक्षातील 2 पक्षांमध्ये टोकाचा संघर्ष पाहायला मिळतोय. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील भाष्य केलंय. अशा प्रकारची स्थिती निर्माण होणं योग्य नसल्याचं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं. तर या सर्व परिस्थितीवर आत्मचिंतन करण्याची गरज आहे असं देखील ते म्हणाले. खरं तर जी काही परिस्थिती पाहायला मिळते ती काही चांगली नाही आहे. म्हणजे असं राणे विरुद्ध राणे वगैरे असं होणं काही योग्य नाही आहे. निश्चितपणे या निवडणुकीनंतर या संदर्भात एक मला असं वाटतं की आत्मचिंतन आम्हाला सर्वांना केलं पाहिजे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या एक वक्तव्याने राज्याचं राजकारण पेटलंय. शनिवारी सांगली जिल्ह्यातील विटा इथे त्यांची सभा पार पडली. दरम्यान 2 नंबर हा 2 नंबरच असतो या रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावरून चर्चांना उधाण आलं. दरम्यान रवींद्र चव्हाणांनी यावेळी नेमकं कुणावर निशाणा साधला यावरून चर्चा देखील रंगली. पण त्यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी थेट बोलणं टाळलंय. मला आता यावर काही बोलायचं नाहीये, योग्य वेळी मी नक्की बोलेन असं सूचक विधान शिंदेंनी केलंय. तसेच ही युती काल परवाची नाही, बाळासाहेब ठाकरे, अटलजी आणि अडवाणींच्या काळातली ही युती आहे. सत्ता आणि खुर्चीसाठी झालेली ही युती नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान मला 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे असं वक्तव्य करून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महायुतीमध्ये काहीच अलबेल नसल्याचे सुतोवाच केलेले. त्यामुळे शिंदेंनी रवींद्र चव्हाणांवर थेट बोलणं टाळल्यामुळे आता पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय. मला आता याच्यावर काही बोलायचं नाही. योग्य वेळेला मी नक्की बोलेन. पण युतीबद्दल जर म्हणाल तर ही युती ही काल परवाची नाही. ही युती झालेली शिवसेना भाजपची ही आदरणीय बाळासाहेब, अटलजी आणि अडवाणीजींच्या काळातली ही युती सत्ता आणि खुर्चीसाठी झालेली नाहीये. ही युती विचारधारेवर झालेली आहे. तर राजगुरुनगरमध्ये अजित पवारांची जाहीर सभा पार पडली. यावेळी अजित पवारांनी केलेल्या मिश्किल टिप्पणीनंतर एकच हशा पिकला. सध्या बाबा लोकांचं मला ऐकावं लागतंय, माझी टक्कल पडलीये तरी हे मला शिकवतायत असं अजित पवार म्हणाले. बाबा राक्षेंच्या कृतीवर अजित पवारांनी मिश्किल टोला लगावल्यानंतर एकच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं. होय होय बाबा होय, तर ही मला शिकवायला चाललंय. आता असं बोला, आता तसं बोला, हे असं करा, हे तसं करा. माझं पार्ट टक्कल ना टक्कल पडलंय तरी शिकवतंय. आता काय करू बाबाला. बाबा लोक अशीच असतात. सगळं बाबा लोकांचं ऐकावं लागतं. कुठल्या बाबा लोकांचा तुम्ही विचार करा. तर राज्यातील काही नगरपालिकांच्या निवडणुका आयोगानं पुढे ढकलल्या आहेत आणि या निवडणुका पुढे ढकलण्यावर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कुणीतरी कोर्टात गेलं म्हणून अशा प्रकारे निवडणुका पुढे ढकलणं योग्य नसल्याचं मत मुख्यमंत्र्यांनी मांडलंय.
मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावलेला आहे. या निवडणुका रद्द करणं हे अत्यंत चुकीचं आहे. अशा पद्धतीने तर प्रत्येक वेळी कोणीही कोर्टात जाईल आणि मग निवडणूक पोस्टपोन होईल असं कधीच आजपर्यंत झालेलं नाही. कुठला कायदा निवडणूक आयोग काढताय, कुठला कोणाचा सल्ला निवडणूक आयोग घेताय याची मला कल्पना नाही. अर्थात निवडणूक आयोग स्वायत्त आहे, त्यामुळे त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे. पण माझं मत आहे की कायदेशीररित्या या ज्या निवडणूक आयोगाने पोस्टपोन केलेल्या आहेत त्या पूर्णपणे चूक आहेत. आणि त्यानंतर आता पुन्हा म्हणजे हा त्या कॅन्डिडेट्सवर किती अन्याय, ज्यांनी प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी केल्या आणि आता उद्या निवडणूक आहे, आज तुम्ही पोस्टपोन करून टाकता. त्यांचे श्रम, त्यांची मेहनत, या सगळ्या गोष्टी गेल्या वाया. आता 15-15, 20-20 दिवस पुन्हा त्यांनी प्रचार करायचा. हे मला असं वाटतं अतिशय चुकीचं आहे. आणि या संदर्भात निश्चितपणे आता तर निवडणूक होऊन जाईल, पण आम्ही या संदर्भातलं एक रिप्रेझेंटेशन निवडणूक आयोगाला निश्चितपणे देऊ की अशा पद्धतीने या निवडणुका पोस्टपोन करणं चुकीचं होतं. नगर विकास विभागाचा याच्यात संबंधच नाहीये. याच्यामध्ये संबंध हा फक्त या ठिकाणी इलेक्शन कमिशनचा आहे. इलेक्शन कमिशन पूर्णपणे स्वायत्त आहे. इलेक्शन कमिशनला काल अनेक रिप्रेझेंटेशन्स गेले, कलेक्टर्सची व्हीसी देखील झाली, अनेक कलेक्टर्सनी देखील आपलं मत मांडलं. पण आता जो काही निर्णय त्यांनी घेतलाय, शेवटी मी एकदा सांगितलं त्यांनी घेतलेला निर्णय आहे, त्यामुळे आता तो निर्णय तर मान्य करावा लागेल. पण माझं मत आहे की हा निर्णय चूक आहे. की ज्या पद्धतीचं निवडणूक आयोगाने शेवटच्या अत्यंत 24 तास पूर्वी 48 तास पूर्वी असे निर्णय घ्यायचे हे अनाकलनीय आहे. खरं तर राज्य निवडणूक आयोगाने अशा पद्धतीने निर्णय करणे योग्य नाही आहे. ते कुठल्या नियमात केलं, कुठल्या नियमात बसून केलं, त्याचा अभ्यास करावा लागेल. पुढची बातमी सातारा जिल्ह्यातून. सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 9 नगरपालिकांपैकी फलटण आणि महाबळेश्वर या 2 नगर परिषदांची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान 3 डिसेंबरला जाहीर होणारे निकाल आणि पुढे ढकललेल्या 2 नगरपालिकांचा निकाल हा एकत्र जाहीर करावा अशी मागणी माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली आहे. या जिल्ह्यात महाबळेश्वर आणि फलटण सोडले तर बाकीचे ह्या इलेक्शन्स होऊन जाणार आहेत. 3 तारखेला त्याचे निकाल लागणार आहेत आणि ह्या निकालांचा परिणाम आमच्या इलेक्शनवर होऊ नये म्हणून ज्या पद्धतीने लोकसभेचे इलेक्शन असते, विधानसभेचे इलेक्शन जर टप्प्याटप्प्याने होणार असेल तर निकाल बाकी एकाच दिवशी निघतात. त्याच पद्धतीने या जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर बाकीच्या नगरपालिकेचे निकाल हे राखून ठेवावेत. तर सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबाबू पाटील यांच्या कार्यालयावर निवडणूक प्रक्रियेतील भरारी पथकाने छापा टाकलाय. यावेळी कार्यालयाची झाडाझडती घेण्यात आली. सांगोल्यामध्ये रविवारी शहाजीबापूंनी भव्य सभा घेतली. ही सभा संपताच शहाजीबापूंच्या कार्यालयावर भरारी पथकाने छापा टाकत संपूर्ण कार्यालयाची झाडाझडती घेतली. या छाप्यामध्ये नेमकी काय सापडलेलं आहे याबाबत अजूनही काही माहिती समोर आली नाही. दरम्यान शहाजीबापूंनी गेल्या काही दिवसांपासून भाजपवर केलेल्या टीकेमुळे शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष वाढत असल्याचं समोर आलेलं. अशातच आता पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या पथकाने टाकलेल्या छाप्यामुळे शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष आणखी वाढल्याचं बोललं जात आहे. रात्री काल काय झालं? काय सभा झाली, इतकी मोठी सभा, मी हादरून गेलो पब्लिक बघून, खरंच हादरून गेलो. आणि सभा झाल्या धडधड ऑफिसमध्ये सगळं लोक आली, ती सगळं काय घडायची तुम्हाला माहीत आहे, सारखं बोलण्यात काय अर्थ नाही. पण हे 4-5 तास निवडणुका काळातलं वाया जाणं ही काय चांगलं नाही. एक क्षण आता उद्या मतदान आहे, आमच्यासाठी महत्त्वाचा होता, पण आमचा वेळ तरी वाया घालवला. आताही आम्हाला सांगोल्यात जायची काही इच्छा राहिली नाही, पण उदास झाले. बसलोय आम्ही आपलं निवांत घरी. काय मिळालं त्यांना छापेमारीत? आमची परंपरा मोडून काढली हे दुःख आहे. मी ही निवडणूक झाल्यानंतर संपूर्ण तालुक्यात प्रबोधनाचा एक दौरा काढणार आहे. सांगोला तालुक्याचं राजकारण अशा पद्धतीने चालू द्यायचं का काय करायचं जनतेलाच विचारू, सर्व पक्षाच्या. कोण बिघडवते सांगोल्याचं राजकारण?
या तालुक्याचं इथून पुढं भविष्य फार अंधारमय आहे. ही जर दीपक साळुंकेसारखा ही भयानक एक विचित्र डोक्याचं पात्र आहे. असलं जर पात्र जयकुमार गोरेंच्या जवळ बसलं तर आमच्या तालुक्यात सगळी घडी विस्कटून जाईल. दीपक साळुंखेने काल सांगितलेलं आहे की मी जिथं असेल तिथं विजय असतो, असं थेट मुख्यमंत्र्यांच्या समोर सांगितलं त्यांनी सभेत. लबाड बोलणं सगळ्यात मोठे जगाच्या बाजारात कुणाला येतं ती दीपक साळुंखेला येतं. 90 साली दीपक साळुंखे माझ्या गाडीत बसून आम्ही दोघं आमदारकी निवडणूक काँग्रेसकडे लढवली. गुलाल पडला भाई गणपतराव देशमुखांच्या पार्टीवर. कुठे गेलता दीपक साळुंखे? 95ला ते आबासाहेबाच्या गाडीत हिंडत होता जाहीर भाषणं करत. मी आहे काँग्रेसचा हाताचा उमेदवार, दीपक साळुंखे आहे काँग्रेसमध्ये, स्टेजवर गणपतराव देशमुखांच्या उघड. गुलाल पडला माझ्या अंगावर. कुठे गेलता रे गुलाल? असं आहे, मला याची कल्पना नाही, पण कोणी सत्तेत आहे किंवा सत्तेबाहेर आहे याच्यावरून रेट ठरत नसते. समजा एखादी तक्रार आली, आमचे काही कार्यकर्त्यांच्या संदर्भात तक्रार आली, तर त्याही ठिकाणी चौकशी करता गेली. इव्हन अनेक वेळा माझी देखील गाडी तपासली जाते. त्याच्यामुळे याच्यामध्ये काही सत्ता आणि विरोधक वगैरे असल्या कुठल्या गोष्टी नसतात. पैसे वाटप होत होतं तिथे पण शहाजी बापूंनी 2 दिवसापूर्वी जे काही स्टेटमेंट दिलं त्यानंतर झालेली कारवाई यावर शंका घेण्यासारखं निश्चित आहे. याबद्दलचं गांभीर्य समजून एकनाथ शिंदे साहेबांनी त्याची दखल घेतलेली आहे. निश्चित ते वरिष्ठ पातळीवर यावर बोलले असतील, परंतु झालेली तातडीची कारवाई मला वाटतं ती योग्य